23 तारखेला मनोज जरांगे पाटील यांची बीडमध्ये जी आहे इशारा सभा आहे आणि याच ठिकाणी पाटील मैदान आहे। बीडपासून जवळपास 2 ते 2.5 किलोमीटरच्या अंतरावर हा मैदान आहे। याच ठिकाणी जरांगे पाटील 23 तारखेला इशारा सभा जी आहे ती घेणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरचे पोलीस महानिरीक्षक जे आहेत त्यांनी देखील आज पाहणी दौरा इथं सुरू केलेला आहे आणि ही सगळी जी माहिती आहे सभा नेमकी कशी होणार आहे, कशा पद्धतीची ही सभा असणार आहे ती माहिती घेताना आपल्याला इथं पाहायला मिळतात। बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर असतील त्यांची सगळी जी टीम आहे या पद्धतीने इथं कामाला आपल्याला पाहायला मिळते आणि संयोजकाशी जी आहे बातचीत करताना आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत पाहता विशेष पोलीस महानिरीक्षक जे आहेत या ठिकाणी माहिती घेताना आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करतोय। सर, TV9 मध्ये स्वागत आहे। तुम्ही आज पाहणी दौरा इथे काढलेला आहे, काय नेमकी माहिती तुम्ही घेता? 23 तारखेची जी सभा आहे त्या अनुषंगाने जे नियोजन आहे त्याच्या संदर्भात आम्ही आयोजकांशी चर्चा केलेली आहे आणि त्यांनी बहुतांश गोष्टीचं जे काही आवश्यक बाबी आहेत त्यांची पूर्तता ते करत आहेत। स्थानिक आमचे पोलीस प्रशासनाबरोबर त्यांचा समन्वय चांगला आहे। निश्चितपणे येणाऱ्या नागरिकांची सोय व्हावं या दृष्टीने दोघांचा समन्वय चांगला आहे। इमर्जन्सी काही असेल तर त्या दृष्टीने वाहतुकीला ॲम्ब्युलन्स आणि इतर जे काही म्हणजे जीवनावश्यक वस्तू आणि सुविधा सोयी त्याच्यासाठी वाहतूक फक्त सुरू राहील। ट्रॅफिकचं डायव्हर्जन केलेलं आहे आणि जाताना येताना कोणीही कुठल्याही चुकीच्या घोषणा देऊ नये, दुसऱ्याच्या भावना भडकतील असं कुठलंही वक्तव्य करू नये किंवा आपले जे काही वेगवेगळ्या राजकीय किंवा अन्य जे काही विरोध वगैरे असतील तर ते सोडून आपण आपल्या सभेला ज्या कारणासाठी येत आहोत त्यासाठी शांततेत यावं आणि परत जातानाही योग्य ते त्यांनी काळजी घ्यावी। यांचे व्हॉलेंटियर्स मोठ्या संख्येने आहेत, त्यांनासुद्धा त्यांनी सूचना दिलेल्या आहेत। त्यांच्याशी आमचं स्थानिक पोलीस दल आहे त्यांचाही समन्वय ठेवून पार्किंगची व्यवस्था होईल या दृष्टीने आम्ही पाहत आहोत आणि नागरिकांना कमीत कमी असुविधा होईल या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहे आणि कुठल्याही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या दृष्टीने पोलीस दल सुसज्ज आहे। वाढीव मनुष्यबळ आम्ही दिलेलं आहे। साधारणतः किती मनुष्यबळ इथं दिलेलं आहेत, किती नेमके अधिकारी त्या दिवशी तैनात राहतील? नाही, जिल्हा पोलीस दलातील जे मॅक्सिमम फोर्स आहे तो निश्चितपणे ते युटिलाइज करतील। 1 SP 2 ॲडिशनल SP ऑलरेडी इथे आहेत। त्या व्यतिरिक्त SRPच्या 3 कंपन्या आहेत आणि होमगार्ड आहेत आणि ट्रॅफिक डायव्हर्जन त्यासाठी लागणारं मनुष्यबळसुद्धा आम्ही दिलेलं आहे। हिंसाचार प्रकरणानंतर बीडमध्ये हा इशारा जी सभा आहे ती आयोजित केली। जे उपद्रवी आहेत त्यांना प्रतिबंधात्मक नोटीस देण्यात आलेत का? काही पुढची कारवाई तसे काही तुम्ही आदेश इथल्या SPंना दिला? कुठलीही सभा असो त्यावेळेला जे कोणी उपद्रवी एलिमेंट आहेत त्यांच्यावर आमचा निश्चितपणे वॉच असतो। त्यांच्यावर प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन ज्यांच्यावर पूर्वी झालेली आहे त्यांनासुद्धा पुन्हा बोलून योग्य ते समज देण्यात येईल आणि ज्यांच्यावर झालेली नाही तीसुद्धा करण्याचं काम सुरू आहे आणि निश्चितपणे असं काही प्रकार घडू नये या दृष्टीने पोलीस दल पूर्णपणे तयारीत आहे आणि आयोजकांनाही आमचं आव्हान आहे आणि त्यांनीसुद्धा तसं मान्य केलेलं आहे की असं कुठलाही प्रकार त्यांच्याकडूनही होणार नाही। त्यांचे जे काही सभेला येणारे जे आहेत ते शांततेत येतील, परत जातील आणि त्या अनुषंगाने जी काही आपल्याला डूज अँड डोंट्स सभेला येताना काय करावं आणि काय करू नये याची यादी यापूर्वीच्या सभांच्या वेळेला आपण दिली होती। त्याचंही पालन एक सोकॉल्ड आपली आचारसंहिता त्याचं पालन निश्चितपणे सभेला येणारे करतील असा आम्हालाही विश्वास आहे आणि आयोजकांनाही विश्वास आहे। राष्ट्रीय महामार्ग आहे धुळे-सोलापूर, त्याला लागूनच ही सभा होते। त्या दिवशी वाहतूक सुरळीत व्हावी किंवा ठप होऊ नये यासाठी काय काळजी घेण्यात आली? डायव्हर्शन कुठून केलं? डायव्हर्जन मांजरसुंब आणि पाडळशिंगी इथून करण्यात आलेलं आहे। त्या दृष्टीने त्यांनी नियोजन केलेलं आहे आणि इमर्जन्सी व्हेकलसाठी हा महामार्ग निश्चितपणे उपलब्ध राहणार आहे। नक्कीच इमर्जन्सी जे आहे जे महामार्ग आहे ते सर्व गोष्टी ज्या सुरळीत होणार आहेत। पोलीस अधीक्षक असतील, IG असतील त्यांनी इथं पाहणी केलेली आहे आणि यानंतर 23 तारखेला जी सभा आहे त्या सभेची जय्यत तयारी जी आहे पोलीस प्रशासनाकडून देखील त्याच पद्धतीनं करण्यात आलेली आहे। कॅमेरा पर्सन ज्ञानेश्वर वायबशेसह मी महेंद्रकुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।